कोरोनाच्या काळात अनेक जणांनी सोशल मीडियावरती कंटेंट क्रिएट करायला सुरुवात केली होती. अशीच सुरुवात महाराष्ट्रातल्या मराठमोळ्या मायलेकानं सुद्धा केली. अगदी अल्पावधीत त्यांना प्रसिद्धीही मिळाली. उभ्या महाराष्ट्राचं मनोरंजन त्यांनी केलं. संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. मात्र उभ्या महाराष्ट्राला हसवणारा हा जो रिअल लाईफ हिरो आपण म्हणू शकतो, अशा पद्धतीनं आपल्या आईसाठी, बहिणीसाठी रिअल लाईफ हिरो ठरलेला प्रथमेश कदम याने अकाली एक्झिट घेतली. महिनाभरापूर्वी प्रथमेशचं निधन झालं. तेव्हापासून खरं तर प्रथमेशला नेमकं काय झालं होतं याविषयी अनेक चर्चा केल्या जात होत्या. या सगळ्या उलटसुलट चर्चांच्या नंतर प्रथमेशला खरंच काय झालं होतं हे आता त्याच्याच आईने, अर्थात प्रथमेशची आई जी प्रथूज मॉम म्हणून ओळखल्या जातात, प्रज्ञा कदम यांनी स्वतः व्हिडिओ करत ही सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे प्रथमेशला नेमकं काय झालं होतं हे त्यांनी स्वतःच सांगितल्यामुळे आता या सगळ्या चर्चा बंद होणार आहेत. खरं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या. मात्र प्रज्ञा कदम यांनी नेमकी काय माहिती दिली आहे हे पहिल्यांदा पाहूयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. म्हणजे खूप त्रास होत होता. म्हणजे अशा व्हिडिओ येत होत्या, प्रथमेशने आत्महत्या केली, प्रथमेशला हे झालं, प्रथमेशला ते झालं. असं काही झालं नव्हतं त्याला. खरं कारण त्याचं एकच होतं, त्याच्या ब्लड मध्ये रक्ताची कावी मिसळली होती. ती कावी म्हणजे सफेद कावी असते, ती कोणालाही कळत नाही. डॉक्टरनी मला गॅरंटी दिली होती जेव्हा मी त्याला ऍडमिट केलं. डॉक्टर बोलले 2-3 दिवसात कव्हर होईल. तर रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत त्याचे. पण कावेरी घात केला माझ्या मुलाचा. डॉक्टरना पण नाही कळलं. शेवटच्या क्षणी डॉक्टरना कळतंय की त्याच्या रक्तामध्ये व्हाईट कावी झाली. डॉक्टर पण बोलले की आपण बघूया किती आहे त्याच्या शरीरामध्ये. पूर्ण शरीरभर त्याच्यात रक्ताची कावी मिसळली होती. जेव्हा डॉक्टर मला बोलले की आता तुम्ही देवाला प्रार्थना करा, तेव्हा मी खचून गेली. म्हणलं आता काय गॅरंटी नाहीये माझ्या मुलाची. ती कावी पूर्ण रक्तामध्ये मिसळली की माणूस शेवटी एंडच होतो. आणि तेच झालं. 26 जानेवारीला सकाळी प्रथमेशनी जगाचा निरोप घेतला. प्रथमेश कदम हा कोरोना काळाच्या नंतर सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह होता. त्याची बहीण आणि त्याची आई सुद्धा तितकेच ऍक्टिव्ह होते. आई आणि मुलाच्या या जोडीच्या रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होत्या. महाराष्ट्राकडून खूप जास्त प्रेम सुद्धा मिळत होतं. मात्र या दरम्यानच्या काळामध्ये प्रथमेश आजारी पडलेला होता. त्याला एकदा रुग्णालयात ऍडमिट सुद्धा केलं. काही दिवसांनंतर तो थोडासा बरा सुद्धा झाला होता. मात्र अचानक त्याच्या निधनाची बातमी समोर आली. प्रथमेशला नेमकं काय झालं होतं याविषयी कुणीच काहीच क्लिअर केलेलं नव्हतं. त्यामुळे अर्थातच सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि याच सगळ्या चर्चांना आता कुठेतरी फुल स्टॉप लागणार आहे. कारण जसं आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं, प्रथमेशच्या आईने स्वतःच माहिती दिलेली आहे की प्रथमेशला नेमकं काय झालं होतं. सगळ्यात पहिल्यांदा प्रथमेशचा हा सगळा प्रवास कसा होता हे आपण पाहूयात. प्रथमेश कदम याचे जे वडील होते, त्या वडिलांचं अचानक निधन झालं आणि त्याच्यानंतर त्याची आई प्रचंड दुःखात होती. दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. संपूर्ण घराची जबाबदारी प्रथमेशवर आलेली होती. त्यामुळे काहीही करून आपल्या आईला या दुःखातून बाहेर काढायचं हे एकच टार्गेट जे आहे ते प्रथमेशच्या डोक्यात होतं आणि त्यावरच प्रथमेश काम करताना पाहायला मिळत होता. त्यामुळेच खरं तर प्रथमेशने सगळ्यात पहिल्यांदाच कोरोनाच्या काळामध्ये रील्स बनवायला सुरुवात केली. या रील्समध्ये त्यानं त्याच्या आईला सुद्धा इन्क्लूड केलं. पुढच्या काही दिवसांनंतर रील्स बनवण्यामुळे आईचं मनोरंजन व्हायला लागलं. आईचं जे दुःख होतं ते थोडंसं हलकं व्हायला लागलं होतं. पुढच्या काही काळानंतर प्रथमेशचे जे मित्र होते ते सुद्धा घरी यायचे आणि मग रील्स बनवण्यासाठी मदत करायचे. या सगळ्यामुळे अर्थातच आईचं थोडंसं मनोरंजन व्हायचं आणि या दुःखापासून, वडील गेल्याच्या दुःखापासून, पती गेल्याच्या दुःखापासून त्याची आई आणि त्याची बहीण जी आहे ती थोडीशी लांब जाताना पाहायला मिळत होती. त्या पुन्हा एकदा हसायला लागल्या होत्या. घरची परिस्थिती बेताची होती. त्या सगळ्यामध्ये फायदा होत होता. थोडेसे पैसेही यायला सुरुवात झालेली होती. त्यामुळे कंटेंट क्रिएटर, फुल टाइम कंटेंट क्रिएटर म्हणून आता आपण काम करायचं असं त्याने ठरवलं. त्यानंतर त्यानं गेल्या 4-5 वर्षात प्रचंड काम केलं. त्याच्या आईनं, त्याच्या बहिणीनं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे कंटेंट क्रिएट केले.
स्पेशली या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर कॉमेडी रील्स बनवणं हा एक हातखंड या कुटुंबाचा राहिला होता. मात्र असं सगळं असताना गेल्या महिनाभरापूर्वी अचानक प्रथमेशच्या निधनाची बातमी आली. त्याच्या मित्रांकडून ही बातमी जाहीर करण्यात आली. त्यानंतर मात्र त्याच्या स्वतःच्या पेजला किंवा त्याच्या बहिणीच्या पेजला, त्याच्या आईच्या पेजला कुठल्याही पद्धतीची अपडेट नव्हती. नेमकं काय झालेलं आहे हे सांगितलेलं नव्हतं. त्यामुळे अर्थातच लोक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करत होते. मात्र आता या सगळ्यावरती त्याच्या आईनं स्वतः माहिती दिली आहे की प्रथमेशला रक्तात जी कावीळ होते तशा पद्धतीची कावीळ झालेली होती. म्हणजे काविळीमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. एक अशी कावीळ असते जी दिसून येते, ज्यामध्ये माणसाचं शरीर पिवळं पडायला लागतं. मात्र दुसरी एक कावीळ असते जी पांढरी कावीळ ज्याला म्हटलं जातं, जी थेटपणे रक्तात होते आणि ती वरून फारशी दिसून येत नाही. फारशी लक्षणं त्याची सुरुवातीला कळत नाहीत. फार जास्त हा आजार वाढल्याच्या नंतर खरं तर ते कळून येतं. आणि तसंच काहीसं प्रथमेशच्या बाबतीत घडलं. ज्यावेळी तो खूप जास्त आजारी पडला आणि मग जेव्हा त्याला रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं गेलं तेव्हा या सगळ्याचं डायग्नोसिस करण्यात आलं आणि तेव्हा जाऊन डॉक्टरांना असं कळलं की त्याला कावीळ झालेली आहे. तोपर्यंत खरं तर खूप वेळ निघून गेलेला होता. औषधोपचाराला त्याच्या शरीराने प्रतिसाद देणं बंद केलेलं होतं. कुटुंबियांकडून, मित्रांकडून खूप देवाच्या धावा केल्या जात होत्या, प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र अर्थात या सगळ्याचा काहीही फायदा झाला नाही आणि प्रथमेशचं या काविळीमुळे निधन झालं. त्यामुळे आता जेव्हा प्रज्ञा कदम यांनी स्वतः समोर येऊन हिमतीनं हे सगळं सांगितलेलं आहे, खरं तर सुरुवातीला पती जाणं आणि त्यानंतर एकुलता एक आधार असलेला मुलगा सुद्धा जाणं खूप मोठं दुःख त्यांच्यावरती आहे. मात्र असं असताना सुद्धा त्यांनी समोर येऊन आता त्यांची जी काही बाजू होती किंवा प्रथमेशला नेमकं काय घडलं होतं त्याच्यासोबत हे सांगितल्यामुळे आता या सगळ्या चर्चांना ब्रेक लागताना पाहायला मिळणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.